नाही आता माणसाने वागण्याच्या धर्माच्या बिर्माच्या गोष्टी पार सोडून दिल्या. त्याला काय देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला माझाटून गेली माणसं मारा. मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणते त्याचा बाप पिसळलेला होता. पार बांबवली माणसं. हो हो नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. हो आचार्य आलता जागरण गोंधळाला त्याच्या आत लंगर तुटला. काय सांगत पुरीनं तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज. 15 वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही. 15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यान बकरण भात लावणं का शेती करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. काय प्रगती झाली महाराज विचार करा बारीक. 15 वर्षाची मुलगी फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होतं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी आमदार आहे. आजची मुलगी खासदार आहे. आजची मुलगी महापौर आहे. आणि याला 2च माणसांची पुण्य आहे. एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन आईबापांनी मुली शिकवल्या. हे तर कोण शिकत होतं? पोरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणातून तुम्ही सापडायच्या कचऱ्याच्या गाठाच्या धबधब्यात. लई चांगले दिवस आहे. अजून काळ पार बदलणार. हा चला थोडं पुढं. बायको पाहायचं ठरलं. बायको ठरली बी कोण? पार्वती. पण बायको पाहायला 4 गोष्टी पाहावं लागतं. बरोबर घ्या लिहून. ते मी सांगू का? 1 बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट एकानं नथ केली बायकोला नागपुडीच वर होईल. त्यानं लोखंड तापावलं नागपुडीत घातलं. काय? बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. लक्ष लिहून घ्या. बायकोच्या नाका बायको कशी असावी पण ना. आता मी सावळा आहे पण नाक वा वा. मग बोलता बोलता माणसं म्हणते का नाही तिला माझ्या नळावं यायला काय? तिला माझ्याकडे साखर उष्णी मागायला काय? नाकाला नाही किंमत आहे. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. असा नियम आहे. सावळी बायको असावी कधी. ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आकली आहे? बोरी दिसली गालात असली झालं लगी गेली निघून. ती आयला निघाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ जे त्याला आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच लगेच पाय सुरुवात केली म्हणत पप्पाचा बाप माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. काय नाही शंकर नवरदेव झाले. नीट ऐका. शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडी ना. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकर राहिले एकटे. शंकरानं उघडले डोळे. ओरडच नाही. राजा दक्षिण 13% पतसंस्था काढली. मंडप बिंडप टाकला. डीजे बिजे लावला. बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं. नवरदेवान डोळे उघडले. वराड नाही. त्याने दिली आरुळी. ते गाड्याला बुथलंय आवडत्या. मग हे फाशी घेईल प्रेम भंग होईल गाडीनं उडवेल बॉक्साबॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही मागे जा माझे लग्न नाही होणार. का? माणूसच जगणार नाही म्हणजे. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे.
मग लग्नात नाचायची भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वरवावळायची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळून जागेवर मेली, आरडली सुद्धा नाही, त्याच लुगड्यावर गेली. मग तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, वणीची, लिंबाखालची, पारावरची, नांदगाव सदूची सगळ्या देव्या एकच, नीट झक मारा. ही महाराष्ट्रात एकच देवीचं जागृत देवस्थान आहे, किचन वाट्या बसली देवी. तिनं जेवढे भक्ताचे हाल केले, त्या देवीचं एक वैशिष्ट्य आहे, तिला भक्ताचे आईबाप सहन होत नाही. आणि भक्ताचं एक वैशिष्ट्य आहे, तो तिचं सोडून कोणचं ऐकत नाही. गुरुवार केले तुम्ही चारीवी, लबाड बोलायचं नाही, काही फरक नाही. मग हे कुठाने सांगितलं कोण तुम्हाला? पार्वतीनं गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला, काय उपयोगात? पार्वती जाताना का उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. त्याला काय किंमत आहे? देवाची पूजा नाही करायची जास्त. ऐका नीट आता, वव्या ऐका तिसऱ्या अध्यायातल्या. तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. प्रत्येकानं प्रत्येकाचा धर्म पाळायचा, त्याच्यात देवे. आता ही तुळजापूरची, कोल्हापूरची, माहूरगडची, शांघाई शाखा. मग तुम्ही म्हणाले देवांना नावं का पडले? ज्या ज्या देवीनं ज्या ज्या अवतारामध्ये जे जे काम केलं त्या त्या लोकांनी त्या त्या देवीला ते नाव दिलं. महिषासूर मारला म्हणून झाली महिषासूर मर्दिनी, चामुंडिनी, मर्दिनी ही जी नावं झाली ती अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उदरणे. पुरावा असाय त्याला काकड्यात. अवताराच्या राशी तो हा उभा. हे खंडोबा भैरोबा, हे खंडोबा भैरोबा बिरोबा हे जे देव आहेत, हे सगळे देव देवादिदेव महादेव आहेत. फक्त एकाचा असं आहे, एकाला आवडतो भंडारा, खंडोबाला आवडतो भंडारा, या बाईला आवडतं कुकू, पांडुरंगाला आवडतं बुक्का. देव एकच. असं हे घोटाळा नाही करता. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. पाणी कुठून नाही निघू द्या, सागराला जाते. आणि पूजा कोणची करा, पांडुरंगाचीच होते. मग तुम्ही म्हणाल देवीची पूजा का करायची? देवीची पूजा केली तरी पांडुरंगाला जाते, आणि पांडुरंगाची केली तरी पांडुरंगाला जाते. त्यामुळे असं भेद नाही करत बा आम्ही देवीची आज यात्रा केल्यावर आम्हाला एखादच वाटेल का, असं असं काही नाही. दागिना कशाचा आहे करा, मूळ सोन्याची. दागिना कशाचा करा, मूळ सोन्याची. तसं देव एकच आहे, फक्त भाव ठेवा. ते पोलीस खातं नंगाड झालंय आता, ते दंगल होऊन गेल्यावर धरी द्या बस गाडीत तुम्हाला. बस एक तर गावाला गेलो होतं, नेटकच उतरलं स्टँडवर, त्याला माहितच नाही काय झालंय. बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो, ह्या गाडीत बस आता. एक तर संडास वरून आलं, डबड्या सगळं गेलं, बस गाडीत. आणि याला कारण ऐका, आणि पोलीस खातं कडक झालंय ना, ही काळाची गरज झाली, लय महत्वाची. महिला सुरक्षित झाल्या, पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या. महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या. ते लय महत्वाचं झालं मला. हो ऐका आता, कायदा कडक झालाय पोरांनो. 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता सीसी कॅमेरे. ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना, अशी खुटी गुतन, खुटा उपटन पण खुटी निघायची. हो 3 महिने जामीन नाहीये, 90 दिवस वरून ऐका काय, वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही. आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही.
आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, लिंक कार्ड, बापाचं कार्ड, आईचं कार्ड, गावाचं कार्ड, अख्ख्या घराचं कार्ड. त्याच्यात पडताळणी बसला नाही, चला घरी. हो आता अवघड आहे. हातानं झटे करू नका. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कस काय. त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे, आग लाव मोर्चाला. मी गावाला चाललो, नको 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 नको.